आपल्या गावाचे लोक गोलगप्पे खाण्याचे खूप शौकीन होते. गावामध्ये 2 ठेले होते ज्यांचे मालक महेश आणि दिनेश होते. त्यांच्या पाणीपुरीचे खूपच फेमस ठेले होते. गोलपुरियाच्या पोरांचे गिफ्ट घेऊन घेतले. हे बघा, गोलपुरिया जात आहात. गोलगप्पे तर खाणारच, पण जास्त नका खाऊ. अरे जास्त कुठे, फक्त 5-6 प्लेटच तर खाणार. 2 प्लेट पासून जास्त नका खाऊ, समजला? महेश आणि दिनेश 2 भावांच्या इथे 2-2 प्लेट्स ना. हो ठीक आहे. टोटल 2च खा. दोन्ही भाऊ गोलगप्प्यांसाठी मशहूर आहे, पण दोघांचं पटत नाही. एकत्र काम करतील तर पुढे वाढतील, ही एवढीशी गोष्ट त्यांना समजत सुद्धा नाही. बस एका दुसऱ्याबद्दल वाईट बोलत असतात. दिनेश ग्राहकांना गोलगप्पे खाडवताना आपल्या भाईचं वाईट बोलत होता. अरे दिनेश अंकल, द्या ना आणि 1 प्लेट. तुमचे गोलगप्पे खूप टेस्टी आहेत. हो हो बाळा, अजून घे. इथल्यापेक्षा चांगले गोलगप्पे तुला कुठेच नाही मिळणार. तो जो महेश आहे ना, त्याच्या पाणीपुरींच्या पाण्यामध्ये कधी जास्त मीठ तर कधी जास्त मिरची असते, तर कधी कमी मिरची असते. त्याचे पाणीपुरी खाऊन लोक बिमार पडतात. खूप घाण आहे तिथे. महेश पण दिनेश बद्दल वाईट बोलतच राहायचा. आजारी तर त्याचे ग्राहक होऊन जातात. आपली पाणीपुरी गटाराच्या पाण्यातून बनवेल तर लोक बिमारच पडतील ना. परी, तू पाणीपुरी त्याच्याकडे नाही, माझ्याकडे येऊनच खात जा. महेश अंकल, तुमच्याकडे गोलगप्पे खाऊन आजारी तर मी पण पडले होते, पण काय करायचं, तुमचे गोलगप्पे आहेच एवढे टेस्टी की परत इथेच यायचं मन करतं. गावाचे प्रधान भरतजी खूपच जिम्मेदार आणि सक्षम प्रधान होते. गावामध्ये ह्यांचा निर्णय शेवटचा निर्णय व्हायचा. आज भरतजी आपल्या नातवाला घेऊन डॉक्टरकडे आले होते. आजोबा, पोटात खूप दुखत आहे. हो हो बाळा, इथे लेटून जा. आता डॉक्टर काका तुला औषध देतील तर तुझं पोट बसून जाणार. टीनू हॉस्पिटलच्या बेडवर झोपला. डॉक्टर साहेबने त्याला चेक केलं आणि बोलले, पोटात इन्फेक्शन झालं आहे. बाहेरचं काही खाल्लं ना, खरं सांग. हो डॉक्टर अंकल, मी काल महेश अंकल आणि दिनेश अंकल दोघांच्या ठेल्यावर गोलगप्पे खाल्ले. बस ह्याचमुळे तुझं पोट खराब झालं आहे. अशा जागेवरून काहीच नाही खाल्लं पाहिजे. आईने सांगितलं नाही. याची आई तर नेहमीच रागवत असते, पण हा ऐकेल तेव्हा ना. आमची गोष्ट ऐकतच नाही. आणि राहिली गोष्ट त्या ठेल्यावाल्यांची, तर आज त्यांची चांगली खबर घेतो. आज पंचायत बोलवून प्रधानजीने हा निर्णय घेतला की आजपासून महेश आणि दिनेशचे ठेले बंद केले जातील. प्रधानजी, जर तुम्ही ठेला बंद कराल तर माझं कुटुंब काय खाणार? हो प्रधानजी, आम्ही तर मरून जाऊ. चिंता करू नका, तुम्हाला मरू देणार नाही. पंचायत तुम्हाला दुसरं काम सुरू करण्यात मदत करणार. तुम्हा दोघांना किती वेळा म्हटलं आहे की तुमच्या गोलगप्प्यांना स्वस्त पदार्थांना बनवा, पण तुम्ही ऐकतच नाही. नेहमी तुमचे गोलगप्पे खाऊन गावाचे पोरं बिमार पडतात. माझा जो निर्णय आहे तो अंतिम आहे. तुम्हाला तुमचे ठेले बंद करावे लागतील. तेव्हा महेश मधी बोलला, प्रधानजी, माझे गोलगप्पे चांगले, साफ आणि स्वच्छ आहेत. ह्या दिनेशच्या पाणीपुरीमध्ये खराबी आहे. अरे भाऊ, काय खोटं बोलतोय? तू जे तेल वापरतो ते खराब असतं, त्यामुळे तर लोक बिमार होतात. तुम्ही दोघं भांडू नका. माझा निर्णय अंतिम आहे, त्यात बदल होणार नाही. महेशच्या घरी मातम पसरलेला होता. प्रधानजी म्हणत होते की साडींचं काम सुरू करण्यात मदत करतील. अरे, साड्यांचं काम करून काय करणार आपण? इतकं छान काम चालत होतं, त्याला कसं काय बंद केला? उपाशी राहायला लागेल आपल्याला. दिनेशच्या घरी पण त्याची बायको पण नाराज होऊन बोलली, मला तर वाटतं आता सगळं संपलं आहे. माझीच चुकी आहे. थोडी साफ स्वच्छता बाळगली असती तर आज हे झालं नसतं. साड्यांचं काम आहे, पण करावं तर लागेलच. दुसरा काही मार्ग नाही. घरचा खर्च, मुलांच्या स्कूलची फीस आणि किती खर्च आहेत आपले. कसं होईल हे सगळं? आता करावं तर लागणार. पंचायतच्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊ तर शकत नाही ना. मला बस एक संधी मिळावी माझी चूक सुधारण्याची, तर मी माझे गोलगप्पे साफ स्वच्छतेपणे बनवेल. आणि प्रधानजींना मग मला ते परत वापस करावं लागेल. पण येथे ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये मुलं गोलगप्पे न मिळण्यामुळे काही जास्तच परेशान झाले होते. ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत, पण अजिबात मज्जा येत नाहीये.
हो, मज्जा कशी येईल? गावामध्ये गोलगप्पेच नाहीयेत. टीनू, तुझ्या आजोबांनी महेश आणि दिनेश अंकलचे ठेले बंद करले. अरे, तर ते स्वच्छता नाही ठेवायचे म्हणून बंद केले. मी आजारी झालो होतो. असं कसं काय आजारी झाला होतास? मला तर काही नाही झालं. तुला काय नाही होत तर मी काय करू? त्यांचे ठेले तुझ्या आजोबांनी का बंद करवले? अरे, तुम्ही भांडू नका. मला वाटतं आमच्या क्रिसमसची सुट्टी अशीच वेस्ट होईल, मज्जाच नाही येणार. जर काय सांता क्लॉज असले असते तर आम्ही त्यांच्याकडून गिफ्ट मध्ये महेश आणि दिनेश अंकलचे. सांता आपल्या घरी बसून मुलांचं बोलणं ऐकत होता. तो क्रिसमसच्या सणावर गोलपूर या गावाला जायचा निर्णय घेत होता. त्याच्याच बरोबर उभी असलेली ती एंजल बोलली, ऐकला तुम्ही? गोलपूर या गावामध्ये मुलं गोलगप्पे न मिळण्याने किती परेशान आहेत. त्यांच्या क्रिसमसच्या सुट्टीत ते लोक उदास राहावे हे तर चांगलं होणार नाही. मी हे बघू नाही शकत आहे. मला लवकरात लवकर काही करावं लागेल. मी आजच गोलपूर या गावात जातो. सांता क्लॉज जेव्हा मुलांकडे आले तर त्यांनी मुलांना बोललं, बाळांनो, तुम्हाला अशा प्रकारे बघून मी खूप दुखी आहे. म्हणून मी तुमच्यासाठी हे गिफ्ट्स आणले आहेत. नाही, आम्हाला चॉकलेट्स खेळणी हे सगळं नकोय. हो सांता, आम्हाला हे गिफ्ट नकोय. मला माहित आहे तुम्हाला काय हवं. सांताने आपल्या गिफ्टची पिशवी काढली आणि त्याच्यातून एक जादुई मटका बाहेर काढला. हे बघा, हा जादुई मटका आहे. यात बोलणारे गोलगप्पे आहे. तुमच्या गावाचे महेश आणि दिनेश दोघं पण चांगले गोलगप्पे बनवतात, पण गोलगप्पे बनवण्याच्या वेळेस साफसफाई ठेवत नाही, ज्यामुळे तुम्ही बिमार पडतात. मी एक काम करतो, हे बोलणारे गोलगप्पे त्यांच्या दुकानाच्या गोलगप्प्यांमध्ये मिसळून देतो आणि जेव्हा पण तू हे बोलणारे गोलगप्पे खातील तर हे तुम्हाला सांगतील की महेश किंवा दिनेशनं गोलगप्पे बनवताना साफसफाई ठेवली होती की नाही. त्यानं तुमच्या गावात परत गोलगप्पे मिळू लागतील आणि कोणी आजारी पण नाही पडणार. वा, हे तर खूप कमालच झाली. सांताने महेश आणि दिनेशच्या घरी जाऊन त्यांच्या गोलगप्प्यांमध्ये आपले बोलणारे गोलगप्पे मिसळले. आता जेव्हा पण कोणी या गोलगप्प्यांना खाईल तर कमाल होऊन जाईल. हो हो. मुलांनी सांताचं बोलणं प्रधानजीला सांगितलं. त्यांना तर पहिला विश्वास नाही बसला. मग टीनू त्यांना बोलला, आजोबा, आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. खरंच सांता बोलणारे गोलगप्पे दिनेश अंकल आणि महेश अंकलच्या ठेल्यावर ठेवून आले आहेत, जे आपल्याला सांगणार आहेत की आम्हाला ते खायचे आहेत की नाही असं सांगणार. प्लीज आजोबा, तुम्ही एकदा दिनेश आणि महेश अंकल बरोबर जा ना. आम्हाला पण कळेल की गोलगप्पे खरोखर बोलतात की नाही. अरे हो हो, ठीक आहे. टीनू, तू एवढी जिद्द करतोय तर एक वेळा दिनेश आणि महेशच्या ठेल्यावर गोलगप्पे खाऊन बघू. चला. भरतजीच्या परवानगीच्या नंतर महेश आणि दिनेशने ठेले उघडले. टीनू, परी आणि राणीने गोलगप्पे खाण्यासाठी हातामध्ये पेट घेतली. महेश अंकल, लवकर आम्हाला गोलगप्पे द्या ना. तुमचे गोलगप्पे खाण्याचं खूप मन करत होतं. अरे हो हो, हे घे बेटा, सांग कसे आहे. टीनूने गोलगप्पा तोंडामध्ये टाकण्यासाठी उचलला तर गोलगप्प्याची आवाज ऐकून सगळे थांबले. थांब, मला खाऊ नको. हे जे पाणी माझ्यात भरलं आहे हे साफ पाणी नाही आहे. या पाण्यानं तू आजारी पडू शकतो. हे ऐकून महेशला विचित्र वाटलं. तेव्हा दुसऱ्या ठेल्यावर टीलू जाऊन बोलला, ऐका दिनेश अंकल, मला पण गोलगप्पे खाडवा. आता दिनेशचा दिलेला गोलगप्पा जेव्हा तो टीलू खायला लागला तर गोलगप्पा परत बोलला, तू मला खाऊ शकतो. दिनेशने आज खूपच साफसफाई आणि शुद्धतेने गोलगप्पे बनवले आहे. हे गोलगप्पे खाऊन तू बिमार नाही पडणार. अरे वा. तेव्हा तिथे सांता प्रकट झाला. बघा बाळांनो, बोलणाऱ्या गोलगप्प्यांचा कमाल. महेश, तुझा ठेला प्रधानजींनी बंद केला. तुझी आमदनी बंद झाली, पण तरी पण तू आपली चूक नाही सुधरवली. आणि दिनेशनी त्याच्या चुकीतून खूप चांगली शिकवण घेतली. तू साफसफाईनं गोलगप्पे बनवले. मला हेच हवं आहे की तुम्ही दोघं पण भाऊ भांडणं सोडून सोबत काम करा. एका सोबत गोलगप्पे विका, ते पण माझ्या ह्या जादुई मटकीतून निघणारे बोलणारे गोलगप्पे.
शुद्धतेने विका, कारण जर शुद्धतेनं नाही विकणार तर गोलगप्पे तुमची पोल उघडेल. हो, आणि दिनेश अंकल, महेश अंकल, तुमचे हे बोलणारे गोलगप्पे आम्ही खाणार तर आम्ही कधीच आजारी नाही पडणार. बरोबर बोलला टिनू. चल दिनेश, लाव 5-6 प्लेट गोलगप्पे. सॅन्टाने मुलांबरोबर आनंदाने गोलगप्पे खाल्ले. चला बाळांनो, आता मी निघतो. विशिंग यू अ मेरी क्रिसमस. क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. हो हो हो. बाय सॅन्टा, हॅपी क्रिसमस. बाय बाळांनो.